नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले चॅनल ट्रॅकयुगवर आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खास आहे कारण आज आहे दहीहंडी। दहीहंडी हा आपला एक सांस्कृतिक सण आहे जो फार धूमधडाक्यात साजरा केला जातो। पण आजच्या दिवसात हा जर उत्सव पाहिला तर थर लावण्याच्या स्पर्धा वाढलेल्या आहेत, एक पॉलिटिकल इव्हेंट झालेले आहेत। अशामध्ये फार या सणाला या उत्सवाला पकडून वाद आपल्याला दिसत आहेत कारण फार ॲक्सिडेंट पण होताना दिसत आहेत। पण अशाच एका उत्सवाला एका गावात अशा पद्धतीने साजरं केलं जातं, अशा परंपरेने ते साजरी करतायत हा उत्सव की आजपर्यंत 32 वर्षाचा इतिहास आहे, पण आजपर्यंत एक छोटी जखमही कोणाला झालेली नाही आहे। तर आज आपण आहोत कोरडूस, अलिबाग जवळचं कोरडूस या गावी, आणि तिथे विहिरीवर जी बांधली जाते दहीहंडी, आणि ती दहीहंडी आपण कशी फोडली जाते ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। अलिबाग पेन रस्त्यावर अलिबागच्या 16 किलोमीटर अलीकडे असलेल्या पोयनाडवरून वळण घेऊन तिथून 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरडूस गावी मी पोहोचतो। जोरदार पाऊस असल्याने रस्त्याच्या उतारावर धोधो पाणी वाहत असतं। अशात गावातल्या बाळगोपाळांची मस्त मजा चाललेली असते। एव्हाना विहिरीवर भोवताली गर्दी जमलेली असते। थोड्याच वेळात दहीहंडीच्या खेळाला सुरुवात होणार असते। इथे कोणत्याही तऱ्हेचे थर न रचता विहिरीवर बांधलेल्या दहीहंडीला स्पर्श करायचा असतो। 4 जणांचे मिळून एक पथक असतं। 3 जण मुख्य गोपाळाला दहीहंडीच्या दिशेने फेकतात, तर मुख्य गोपाळ त्या तिघांच्या मदतीने दहीहंडीच्या दिशेने झेपावण्याचे काम करतो। बहुतेक पथक हे गावातले व आसपासचे असतात, पण आता या स्पर्धेसाठी दुरूनही पथक येऊ लागले आहेत। या विहिरीवरील दहीहंडीला 32 वर्षाची परंपरा आहे, आणि हे ते ज्येष्ठ खेळाडू आहेत ज्यांनी सर्वात प्रथम ही दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला होता। त्यावेळेचे ते खेळाडू आता वयस्कर झाले असले तरी त्यांचा तो जोश अजून कायम आहे। आधी दहीहंडी विहिरीवर एका ठराविक उंचीवर बांधलेली असते। जमलेले सर्व पथक दहीहंडीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात। जर ते सर्व पथक त्यांच्या प्रयत्नात असफल ठरले तर तशी दहीहंडी प्रत्येक फेरीत हळूहळू खाली घेतली जाते। ज्या फेरीत जे पथक दहीहंडीला स्पर्श करू शकले ते पथक पुढील फेरीत प्रवेश करतात, आणि मग शेवटी एक पथक विजेता ठरतो। विहिरीवरील हा खेळ जितका सुरक्षित आहे तितका तो सोपा नाही। चपळता, तोल, ताकद, समन्वय, एकाग्रता, उंच उडी आणि पोहण्याचे गुण असतील तरच ते दहीहंडीच्या जवळ पोहोचू शकतात। जोपर्यंत हंडीला स्पर्श होत नाही तोपर्यंत हा खेळ सुरू राहतो। कधी याला तासभर लागू शकतो, कधी 2 तास, तर कधी 3 तासापर्यंतही हा खेळ लांबतो। नमस्कार मंडळी, हे कोरडूस गावचे विहीर म्हणजे जोडगोळे आहे। जे आपण मोठी विहीर पाहतात त्याला आपण डबरी म्हणतो, आणि जी छोटी विहीर म्हणतो त्याला आपण बावडी असं म्हणतो, लांबणी असं म्हणतो सॉरी। तर या दोन्ही विहिरी एकमेकीला ज्या जोडलेल्या आहेत, पण एका विहिरीचं पाणी दुसऱ्या विहिरीमध्ये जाणार नाही। आज आपण पाहतो हा मोठा गोविंदा उत्सव आहे, तो 1992 पासून सुरू झालेला आहे। सुरुवातीच्या काळात मला आठवतं, मी जवळजवळ 8वीला असेल, त्यावेळेला सुरुवातीला आम्ही ज्यावेळेला ही हंडी बांधली त्यावेळेला त्या पलीकडे एक सीताफळीचं भव्य झाड होतं, आणि या बाजूला हे जे घर दिसतं आहे तिथं भगवान पिंगळे काका यांचा एक गुरांचा वाडा होता, आणि त्या वाड्याला आणि सीताफळीला दोर बांधून मोहन पाटील यांचा तो दोर असायचा, आणि त्यांच्याबरोबर गोरखनाथ पाटील दिवंगत यांचा देखील तो दोर असायचा, ते आणायचं। नंतर आम्ही पैसे काढून त्या ठिकाणी सुरुवातीला 10 ते 15 रुपये 92 साली बांधले होते एक मजेसाठी। सुरुवातीला आमच्या गावामध्ये खूप उंच हंड्या असायच्या, जवळजवळ 8 हंड्या असायच्या आमच्या याच्यावर, त्या साधारणतः 6 ते 7 तराच्या असायच्या। या सगळ्या हंड्या संपल्यानंतर आम्ही ही हंडी फोडायला यायचो, आणि ह्या हंडीपासून आमच्या गावाचं जे सांस्कृतिक महत्त्व आहे ते खूपच वाढलेलं आहे। आज आपण पाहू शकता की ग्लोबल हंडी झालेली आहे। आजचा जो 2025चा जो उत्सव आहे, या उत्सवाला माझा भाऊ स्वर्गीय समाजबंधू विकास पांडुरंग स्थळे यांच्या नावे ही दहीहंडी भरवली गेली। खरोखर विकास स्थळे हा तरुण असा होता की त्याला लोक आवडीने दाद्या म्हणायचे आणि आवडीने काका देखील म्हणायचे, पण त्याच्यामध्ये एक अशी होते की सगळ्या तरुणांना तो एकत्र करायचा, आणि त्याची एक आठवण म्हणून त्या ठिकाणी मोठी स्पर्धा भरवलेली आहे। दरवर्षी आमच्या गावामध्ये फक्त 3 ते 4 गोविंदा पथक असायचे। यावर्षी रेकॉर्ड ब्रेक असे गोविंदा पथक आले, म्हणजे 12 गोविंदा पथक आलेले आहेत।
आणि 12 गोविंदा पथकांमध्ये आजूबाजूच्या गावात नसेल तर पेण तालुक्यातले असतील, अलिबाग तालुक्यातले. आणि मी रोहा येथे सर्व्हिस करत असताना मला रोहातील पण काही गोविंदा पथकाने विचारलं होतं की सर आम्हाला तुमच्या इथे चान्स मिळेल काय. तर आम्ही म्हणलं निश्चितच या तुमचं स्वागत आहे, पण पुढच्या वर्षी दहीहंडी अजून मोठ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. कोकणात विविध भागात विविध पद्धतीने लोकसंस्कृती सादर केली जाते, म्हणून तर कोकणाची एक वेगळी सांस्कृतिक ओळख आहे. कुडूवासियांनीही त्यांची या दहीहंडीमुळे एक खास ओळख बनवली आहे. या आगळ्या वेगळ्या खेळामुळे संपूर्ण गाव एकत्र जमत आहे. तरुणांच्या खेळगुणांना वाव मिळत आहे, संस्कृतीला आधार मिळत आहे. आसमानी लटकणारी हंडी आपल्या सांस्कृतिक श्रीमंतीचं प्रतीक आहे. त्यातील दही लोणी समाधानाचं प्रतीक आहे. हे समाधान मिळवायला मेहनत ही करावीच लागते. ते मिळवणं एकट्या जीवाचं काम नाही. इथलं पथक त्या समाजाचं प्रतीक आहे, जे त्यांच्या एकजुटीने ध्येयापर्यंत पोहोचतात. निळाशार पाण्याची खोल विहीर हे त्या संकटांना दर्शवते, जी सुख समाधान सहजासहजी मिळवू देत नाही, पण ही संकटेच तुम्हाला सुरक्षित ठेवत असतात. संकटांच्या या खोल डोहात पोहण्याची तयारी करून घेत असतात. आपल्या परंपरेत लपलेला बोध आपल्याला शोधता आला तर खऱ्या अर्थाने आपल्याला आपला धर्म समजता येईल. नमस्कार. आज आपण पाहिलं की दहीहंडी उत्सव 2025 देऊलाली मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या दहीहंडी उत्सवामध्ये सलग 11 वर्ष आकाश पिंगळे आणि त्याचे मित्रमंडळ म्हणजे गौरव असेल, नितेश असेल किंवा गुड्डू असेल, आज या ठिकाणी पाहिलं की दरवर्षी हे युवक आहेत ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मेहनत घेतात, प्रॅक्टिस करतात आणि प्रॅक्टिस करून नेहमी ते सराव करत असतात आणि त्याच्यातूनच आज त्यांच्या एकीचं बळ दिसलं आणि आज 11 वर्ष सलग या ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा मान त्यांनी घेतलेला आहे. 32 वर्षाच्या परंपरेनंतर आता 33व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की कोणत्याही गोविंदा पथकास इथे इजा झालेली नाही. हे संपूर्ण भाग्य आमच्या वडिलांचे सर्वांचे आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकर भेटू. गुड बाय.